मुंबईमध्ये महायुतीचा महापौर असेल देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार, भाजप की शिवसेना या प्रश्नावर फडणवीसांचा त्रिवार निर्वाळा. भाजपा विरोधी पक्षनेतेपद देत नसल्यानं संजय राऊत संतापले. दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाही. अमित शहा फडणवीसांना चेकमेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा. वेगळ्या विदर्भावरून संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांमध्ये जुंपली. काँग्रेसनं कितीही आटापिटा केला तरी वेगळा विदर्भ होणार नाही, राऊतांचा इशारा. तर राऊतांना महत्व देत नाही वडेट्टीवारांचा पलटवार. नागपूरमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आक्रमक. विधान भवनाकडे जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलं. आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढू, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन. डोंबिवलीमध्ये चक्क गुलाबी रस्ता, रासायनिक कंपनीमधील गुलाबी केमिकल रस्त्यांवर. डोंबिवलीकरांचा आरोग्य धोक्यात. राज्यातील मुलं पळवण्याच्या आणि बेपत्ता होण्याच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल. मुलं पळवण्याच्या घटना कधी थांबणार, काय कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सवाल. टीईटीची सक्ती करण्याच्या सुप्रीम कोर्ट निर्णयाविरोधात फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही. सरकारनं भूमिका स्पष्ट केली. कोर्टाचा निर्णय आरटी कायदा अंतर्गत असल्याचं कारण दिलं. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी आमदारांचा पायऱ्यांवर आंदोलन. सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी सक्तीमधून वगळण्याची मागणी. डोंबिवलीमध्ये चक्क रस्ताच गुलाबी, रासायनिक कंपन्यांमधील गुलाबी केमिकल रस्त्यावर. लायनल मेसीच्या 70 फुटांच्या पुतळ्याचं कोलकात्यात त्याच्याच हस्ते अनावरण. इडन गार्डनवर फुटबॉलपटू आणि चाहत्यांनी अभिवादन केलं तर मेसी लवकर निघून गेल्यानं कार्यकर्त्यांचा संताप.